आजही योगासनाकडे फिटनेसच्या दृष्टीने बघत नाही असं मला वाटतं. लोक बघतात की मला पाठदुखी आहे, मला डोकेदुखी आहे, मला डायबिटीस आहे, मला हायपरटेन्शन आहे, म्हणून एक सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून योगाकडे बघतात की योगा इज अ सायन्स ऑफ माइंड. योग हे मनाचं शास्त्र आहे. आधी मन आहे आणि मग पुढे योग आहे, मग आसनं आहेत. क्लासेस चालवताना सगळ्यात मोठा प्रश्न येतो की कधी कधी भाडं पण निघालं नाही, ॲब्सोल्युटली नाही निघालं. मुलींची मानसिकता खूप लवकर असते की जाऊ द्या, नाही जमलं तर मग सिझरिन करून टाकू. भारताबाहेर कंडिशन अशी आहे की नॉर्मलच डिलिव्हरी करतात. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. तुम्ही आमच्या पॉडकास्टच्या सिरीजला जे प्रचंड प्रेम देताय त्याबद्दल खरंच ऋणी आहोत. वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा नेहमी प्रयत्न असतो. एक विनंती मात्र नक्की आहे की हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच सकस वेगवेगळे विषय तुमच्या समोर घेऊन येता येतील. तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो खरं म्हणजे गर्भसंस्कार योग या विषयावर जरी असला तरी सुद्धा दोन मैत्रिणींमधला संवाद आहे. यासाठी की आजच्या माझ्या ज्या पाहुण्या आहेत त्यांना असं अगदी औपचारिक बोलावणं हे थोडंसं जड जात आहे, कारण डॉक्टर चारुलता रोजेकर. नमस्कार. नमस्कार. स्वागत. आणि इतकं सख्य आहे बालपणापासून की मी तिला चारू म्हणते आणि ती मला प्रतिभा म्हणते, असं आहे. खूप योग साधना ज्याला करायला पाहिजे अशा म्हणजे जेव्हा योग एवढा प्रसिद्ध नव्हता किंवा योगासनं एवढी केली जात नव्हती, त्याला एवढी मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये प्रसिद्धी नव्हती, तेव्हापासनं माझी ही मैत्रीण तो ध्यास घेतल्यासारखं लागले. अक्षरशः तिचं ध्यास पर्व आहे. आणि त्यामुळे काय झालं माहितीये, तिने आतापर्यंत 55,000 लोकांना थेट तिच्या क्लासमधून, तिच्या योग विद्या मंदिरमधून योग शिकवलेला आहे. आणि त्याहीपेक्षा एक वेगळा जो आकडा आहे तो आहे 11,000 पेक्षा अधिक महिलांना गर्भसंस्कार जे आहे त्याचं तिने संपूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे. खूप कष्टातून पुढे आली आहे. जेव्हा लोक हे काही करत नव्हते ना तेव्हा केलेलं आहे. चारू, थोडासा तरी बालपणीचा प्रवास सांगितला पाहिजे, कारण तेव्हा तू आधी इलेक्ट्रोपॅथी पण निवडलं आणि मग अचानक योगाकडे आलीस, तर ते कसं होतं, म्हणजे ते काय म्हणून तू निवडलंस तेव्हा? कसं असतं ना, खूप गोष्टी योगाने होत असतात. तसं झालं. असा काही विचार नव्हता की योग शिक्षक व्हावं आणि त्याच्यावरती करिअर करावं. असा मला असं वाटतं की आजही असं पूर्णपणे योगावरती करिअर करावं असं आपण साईड बिझनेस म्हणूनच त्याला बघतो. परंतु मला असं वाटतं तू साक्षीदार असावीस की लहानपणी खूप लवकर आई गेली, म्हणजे 7 महिन्याची असताना आई वारली आणि वयाच्या 7व्या वर्षी मी 3ऱ्या मजल्यावरनं खाली पडले. आणि पडल्यानंतर विशेष काही लक्षात नाही आलं की असं फार मोठी दुखापत झाले वगैरे वगैरे. फक्त तोंडातनं थोडंसं रक्त बाहेर आलं होतं आणि सगळ्यांनी आभार मानले की बाबा नियतीने याला वाचवलं वगैरे वगैरे. पण एक 2 महिन्यानंतर पाठीमध्ये असा मोठा एक गोळा दिसायला लागला पाठीला. आणि आई नसल्यामुळे विशेष असं कोणी लक्ष दिलं नाही, पण वडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी पाठीवरनं हात फिरवला, त्यामुळे काहीतरी वेगळं दिसतं. आणि आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यावेळेस घाटी हा मोठा जो दवाखाना होता, हॉस्पिटल होतं, तिथं नेले आणि डॉक्टरांनी जे तोफ दागली आमच्यावरती की तुम्ही झोपलात का इतक्या दिवसापासून, हिच्या मणक्यालाच ब्रेक झालेला आहे. अरे बाप. आणि त्यांनी काहीच म्हणजे विचार नाही, आम्हाला लगेच झोपवलं तिथं. लगेच मला 9 महिन्यासाठी प्लॅस्टर पूर्ण छातीला बांधलं गेलं. पूर्ण म्हणजे इथून इथपर्यंत 9 महिने प्लॅस्टर होतं मला. आणि त्याच्यानंतर पुढचे तब्बल 13 वर्ष पाठीला एक पूर्ण असा बेल्ट होता. आणि आई नव्हती, त्याच्यामुळे सहानुभूतीचा खूप ओघ असायचा. बिचारं निमायचं लेकरू असं त्यावेळेस म्हणायचे. आणि डॉक्टरांनी त्या दिवशी सांगून दिलं की ही मुलगी आयुष्यात अवघड काहीच काम करू शकणार नाही. त्याच्यामुळे हिला असं जरा प्रोटेक्टिव्ह असं ठेवावं लागेल. खरं तर त्या दिवशी खूप वाईट वाटलं होतं की आपल्याला आता काहीच करता येणार नाही, आपलं म्हणजे करिअर वगैरे असं काही होतं. योगायोगाने मी लिखाणाकडे वळले आणि पहिली भेट माझी एका योग शिक्षकाशी झाली.
आणि ती मला म्हटली की तू जस्ट आता एवढं करते, एवढं पाठीला बेल्ट आहे ते एवढं करते तर जस्ट येऊन बघ ना नुसतं योगाच्या वर्गाला. मी म्हटलं की ठीक आहे. मग एक मैत्रीण आणि आम्ही असं दोघी जणी तिच्याकडे वर्गाला गेलो. आणि मला अजूनही आठवतं की मला जमिनीवर बसता येत नव्हतं आणि वय वर्ष अवघं 18-19 वर्ष. जमिनीवर बसता यायचं नाही मला. आणि मग ती म्हटली की ठीक आहे तू खुर्चीवर बसून कर, काय प्रॉब्लेम आहे. मी आपलं कोणीतरी असं सांगतंय आपण बघूयात काहीतरी वाट मिळेल असं म्हणून मी ते 22 दिवसाचा कोर्स केला. आणि अचानक नकळत एक दिवस असं झालं की तो बेल्ट घरी विसरला. बर. आणि मला सगळं करता आलं. क्या बात आहे. म्हणजे मिरॅकलच अगदी हो. की फक्त पाटकणाला ताण दाब पीळ अशा पद्धतीचे व्यायाम दिले आणि बेल्टच सुटला. तो तब्बल मी 13 वर्ष बेल्ट वापरत होते दररोज. दररोज. आणि तो काय माहिती मग एकदम कॉन्फिडन्स लेवल वाढली. आणि योग हेच करिअर म्हणून निवडावं असं वाटायला लागलं. दरम्यान मी काही कोर्सेस वगैरे नॅचरोपॅथीचे पण केले. पण सगळ्यात जास्त माझ्या डोक्यात बसलं होतं की आपल्याला फायदा मिळाला म्हणजे आधी केले मग सांगितले. हो. आणि एक काय म्हणतात की पाऊल वाटेचा हमरस्ता आज झाला. मला वाटतं त्याच दरम्यान तू 10वी-11वीत असताना आपली ओळख झाली. येस, मैत्री झाली. ओळख म्हणणं अगदी आणि आपण सगळ्या सुखदुःखाच्या गप्पा मस्त बोलायचो. येस. आणि मला तेव्हा आठवतं अशी ताठ हे चालायला लागली होतीस. मला वाटतं बेल्ट सुटत गेलेलं होतं. बेल्ट सुटत गेलेला होता. आणि मग बरेच करिअर वळणावळणानी करत बसली तू. म्हणजे खूप उचापती त्याला म्हणता येईल सगळ्या पद्धतीचे हो की नाही. तर मग काय काय केलंस? कारण तू एक वैद्यकीय एक शाखा पण निवडली होती, त्याच्यात पण शिक्षण घेतलं. मला मी तेच सांगते हो की काय झालं. 12वी नंतर डॉक्टर व्हायचं हे एक डोक्यात खूप मोठं स्वप्न होतं. दुसरं होतं की पत्रकार व्हावं चांगलं. खूप क्रेज होते मला त्याचे, कारण मी लिहायचे आधीपासून. बरोबर. पण कसं असतं ना की असं वाटतं मला की काही गोष्टी नियतीने ठरवलेल्या असतात. आपल्याला फक्त जायचं असतं, सही करायची असते. एक इलेक्ट्रोपॅथी असा एक कोर्स निघालेला होता. BEMS असं होतं. तो निवडण्याचं मागचं कारणही थोडंसं वेगळं होतं. मला 12वीला 72% मार्क मिळाले. त्या काळात 72% म्हणजे खरंच खूप होते. परंतु म्हणजे नशीब असेल काय असेल माहित नाही, इंग्रजीमध्ये 10 मार्क मला. त्याच्यामुळे 12वीला नापासाचा ठपका मिळाला. आणि सगळं करिअरच बदललं ना. म्हणजे की 72% म्हणजे मला अगदी ऍब्सोल्युटली मला BMS कुठे पण मिळत होतं सगळं. आणि मग मी 1 वर्ष लोणी नावाच्या गावात गेले होते प्रवरानगरला. RPW म्हणजे रुरल पॉलिटिक्स फॉर वुमन. तो कोर्स केला 1 वर्ष. पण आपलं लक्षात आलं की आपलं गणिताचं काही जमण्यासारखं नाही. आपण गलत जगह पे आ गए. आणि मग काय करायचं म्हणून मग मी त्या दरम्यान ते सोडून BEMS केलं. आणि केलं त्याचा फायदा खूप झाला पण मला. म्हणजे त्या कोर्सला मान्यता मिळाली नाही, पण 100% त्या ज्ञानाचा खूप फायदा मला योग शिक्षकचं करिअर करताना झाला. कारण आम्हाला तिथं खूप रटून घेतलेलं होतं. अॅनाटॉमी, फिजिओलॉजी सगळ्या गोष्टी खूप घेतलेल्या होत्या. आणि त्या कोर्सला मान्यता मिळत नाहीये असं म्हणून मग मी योग शिक्षक होण्यासाठी सायमल्टेनियसली काहीतरी करायचं म्हणून मी योग शिक्षक होण्यासाठी गेले. मग एक परीक्षा योग शिक्षकाच्या पास होत गेले. त्या कोर्सला मान्यता मिळाल्या नाही, पण त्यांनी मला जे ज्ञान दिलं त्याचा मात्र योगा थेरपी हा जो आम्ही कोर्स केला त्याच्यामध्ये खूप फायदा झाला मला. म्हणजे खूप पेशंट जेव्हा यायचे, आजही योगासनाकडे फिटनेसच्या दृष्टीने बघत नाही असं मला वाटतं. लोक बघतात की मला पाठदुखी आहे, मला डोकेदुखी आहे, मला डायबिटीस आहे, मला हायपरटेन्शन आहे, म्हणून एक सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून योगाकडे बघतात. आणि त्यातून त्यांना आरोग्याचा लाभ होतो. आणि वैद्यकीय शास्त्रामध्ये 82% आजार जे आहे हे याला आम्ही सायकोसोमॅटिक डिसीज किंवा मनोकायिक आजार म्हणतो. बरोबर. तिथं मनाचा संबंध आहे. म्हणजे
डायबिटीस आहे, मनाचा संबंध आहे. स्ट्रेस डायबिटीस आहे. हायपरटेन्शन झाल्यानंतर म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यानंतर डॉक्टर आपल्याला विचारतातच, की काही कुठला ताण आहे का? हो. म्हणजे ताणाचा मनाचा संबंध आहे. आणि म्हणून मला योग माध्यम निवडल्यानंतर लक्षात आलं, की आम्ही योगाचं डेफिनेशन पहिल्या दिवशी जे सांगतो लोकांना, की योगा इज अ सायन्स ऑफ माइंड. योग हे मनाचं शास्त्र आहे. आधी मन आहे आणि मग पुढे योग आहे, मग आसनं आहेत. आणि त्याचा फार चांगला, म्हणून मी पहिल्यांदा जे वर्ग घेतले ना ते स्पॉन्डिलोसिस नियंत्रण योग शिबिर, हे घेणारी पहिली बाई मीच. की पाठीच्या मणक्याला ज्यांना पट्टे असेल ते पट्टे आम्ही सोडवले, अनेकांचे सोडवले, अनेकांचे. म्हणजे त्याच्यावरती खूप निबंध लिहिले गेले माझ्यावरती, की मॅडममुळे मला असं आयुष्यामध्ये, पण मलाच मुळात माझा पट्टा मी सोडवला होता म्हणून माझी ताकद बरोबर. निर्माण झाली की दुसऱ्यांचा पट्टा मी सोडवू शकेन. कारण जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा माणसाला मनाने तयार व्हावं लागतं, की मला याच्यातून बाहेर पडायचंय. जसं माझ्या डोक्यात विचार आला, की नाही मला नाही जगायचं असं. म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता जसं आहे ना, सांगा आता कसं जगायचं, सांगा आता कणत कसं, कणत खरंय. की गाणं म्हणत. खरंय. तर मला असं वाटत होतं की गाणं म्हणत जगलं पाहिजे आपण. ठीक आहे, आपला पट्टा आहे, आपण सोडूयात, आपण सक्षमतेने करूयात आणि रिझल्ट खूप चांगले मिळाले. पण मग नंतर तू जेव्हा सुरू केलंस ना क्लास, मला आठवतं की अगदी थोड्या लोकांपासनं, मग आधी सगळे असे हे माहितीये का, की ज्यांना असं अडचण आहे त्यांना बरं करण्यापासनं, ते मग सगळे, मी संभाजीनगर मध्ये आठवतं की सगळे नामवंत डॉक्टर तुझ्याकडे यायचे योग शिकायला. काय व्हायचं ना, की पब्लिक रिलेशन हा एक असेल पहिल्यापासून स्वतःचा स्वभाव असतोय. तर मी नुसते योगासनाचे वर्ग नाही सुरू केले. बरोबर. मी काय केलं, की प्रत्येक डॉक्टरांकडे गेले आणि आधी एक तर पहिली बॅच आम्ही फक्त डॉक्टरांसाठीच घेतली. आणि मोठं टास्क होतं, की म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जनची बॅच घ्यायची. मग त्यांना कन्व्हिन्स, माझे मामाही ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि ते हिच्याकडे शिकलेले आहेत. तर ते सगळ्या ऑर्थोपेडिक सर्जनची बॅच घेतली आणि त्याच्यातून त्यांना सांगितलं, की तुम्हाला याच्यातून तोटा नाही होणार आहे. तुमचे अनेक वर्ष जे रखडलेले पेशंट आहेत ते म्हणतील की आम्ही थोडं बरं होण्याच्या वाटेवर आहोत, हे ते सांगायला लागतील. मग मी आधी डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर खूप पत्रकार मित्र मैत्रिणी होत्या. आम्ही पहिले शिबिर मोफतच घेतली. तू आमच्याकडे लिहायचीच पण योगाचं सदर, म्हणजे ना असं मल्टीटास्किंग असल्यामुळे मला कदाचित फायदा झाला असेल. म्हणजे मी तरुण भारतला लेखमाला चालवली, लोकमतला लेखमाला चालवली, सकाळला, आणि अट्रॅक्टिव्ह नावं द्यायची. जसं पहिला एक कॉलम चालवला तेव्हा मी चेअर्स डिसीज अँड योग थेरपी असं लिहिलं. तर ते खुर्चीचे आजार आणि योग काय, लोकांना इतकं क्युरियोसिटी, दुसऱ्या दिवशी वाचलं तर, आणि तेव्हा प्रिंट मीडियाला खूप महत्व होतं. खरं. त्याच्यामुळे ते वर्षानुवर्ष छोट्या छोट्या कॉलम वरती, की ऍसिडिटी आणि योग, मानसिक सामर्थ्यासाठी योग, योग व्यक्तिमत्व विकासासाठी योग, असे टायटल देऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. काही न्यूज आल्या कार्यक्रमाच्या, खूप शिबिरं मोफत घेतली आणि पहिले 2 दिवस शिबिर मोफत घ्यायचं आणि नंतर काहीतरी चार्ज लावायला सुरुवात केली. त्या काळात योगासाठी 100 रुपये महिन्याची फीस म्हणजे आबबब होतं. खरंय, नाहीच द्यायचे लोक. पण माहित नाही, असं खूप चांगली लोक पण भेटली आणि त्या लोकांनी तशा दृष्टीने माझा प्रचार प्रसार पण केला. नुसतं मीडियावरती चालत नाही, माउथ पब्लिसिटी हा पण एक खूप मोठा भाग आहे. म्हणजे मीडिया लोकांपर्यंत पोहोचेल, पण लोकांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माउथ पब्लिसिटीचा खूप हे झाला. आणि त्याच्यातून सक्सेस स्टोरीमुळे जास्त रिझल्ट आले. म्हणजे माझं त्यावेळेस असं होतं, मी म्हटलं नाही इलेक्ट्रोपॅथिक केलं मी, पण त्याचा फार फायदा झाला. त्या कोर्सला मान्यता मिळाली नाही, पण त्याचा फायदा असा झाला की पेशंटला काउन्सिलिंग करणं हे फार महत्वाचं आहे. नुसतं आला की योग शिकव असं म्हटलं तर त्याला शिक्षा वाटायला. बरोबर. त्याची आधी फॅमिली हिस्ट्री मी घ्यायची. म्हणजे प्रत्येकाचं कन्सल्टिंग असायचंच. क्लास जो आहे 100 रुपयात ते घ्यायचो आम्ही, सगळं महिनाभर 100 रुपयात ते शिकवायचो. पण त्याचं आधी काउन्सिलिंग करायचं. नवरा BAMS MD असल्यामुळे मला आणखीन फायदा झाला की तो काही मेडिसिन प्रिस्क्राईब करून द्यायचा, त्याचाही खूप फायदा झाला. आणि मग क्लासेस चालवताना सगळ्यात मोठा प्रश्न येतो,
की कधी कधी भाडं पण निघालं नाही, ऍब्सोल्युटली नाही हम्म, निघालं. हम्म, हम्म, म्हणजे 200 रुपये हॉलचं भाडं होतं. मला एक आठवतं, माझा पेशंट माझ्या लक्षात का बरं राहिला, हम्म, की एकटाच यायचा तो. हम्म, 50 रुपये फीस, हम्म. एकाचे 50, दुसऱ्याचे 50. तो आई आणि मुलगा, त्यांना मी 200 रुपये भाडं होतं हॉलचं, हम्म, पण 100 रुपयेच मिळाले मला, पण मी हम्म. त्यांना शिकवलं. महिनाभर शिकवलं. हम्म. पण तो पेशंट मला दीपस्तंभ झाला. हम्म, त्यांनी इतक्या लोकांना सांगितलं मला, हो माझं पट्टाच गेला, माझं असंच झालं, माझं तसंच झालं. हम्म. आणि पुढच्या बॅचला आमच्या एकदम 20 लोक आले. त्यावेळेस हम्म. 2,000 कमाई म्हणजे फार मोठी मोठी गोष्ट होती, होती. खरंच आहे. खूप मोठी गोष्ट हो, होती. हो. आणि योगावरती कमाई करणं हेच खूप अवघड होतं. हम्म, पण एक लक्षात ठेवलं की नेटाने करायचं, जे म्हणजे झपाटल्यासारखंच होतं, की मला फरक पडलेला आहे, मी इतरांना फरक देईल हा विचार करून मी तो चालू ठेवला क्लास. हम्म. मग आता 55,000 लोकांना शिकवलं झालं, कारण आता त्यानंतर मला गर्भसंस्काराकडे यायचंय. मग त्यामध्ये टप्पे टप्पे, कारण मला आठवतं की दरवेळी मी जेव्हा केव्हा भेटले ते नवीन काहीतरी प्रयोग झालाय. बरं, नुसतं तिथेच थांबणं झालं नाहीये, तर तो ग्रुप घेऊन ट्रेकला जायचं, कधी अजून चारधामला जायचं, कधी अजून कुठे जायचं असं. आणि एक माणसं जोडण्याचं, चारू, तुझं जे स्वभाव आहे ना, तू PR म्हणतेस, पण तू PR नाहीये, तू माणसं जिंकून घेतेस असं आहे. चलो. म्हणजे जनसंपर्कामध्ये काहीतरी हेतू असतो, पण तू निर्हेतुक सगळं करतेस, त्यामुळे ते जेन्युइनिटी वाटते. नाही, काय झालं की माणसं जोडण्याची आवड आहेच, म्हणजे अजूनही आहे. म्हणजे हो, असं अनेक वर्ष भेटलो नाही तरी मैत्रिणी भेटल्यानंतर दिलखुलास गप्पा मारणार हा स्वभावाचा भाग आहे. परंतु कम्युनिकेशन स्किल याचा योग शिकवण्यामध्ये खूप खूप महत्वाचा फायदा रोल आहे. झाला. संवाद कुशलता. तुम्ही एखादा नाही आला तर आजही आमच्याकडे अशी पद्धत आहे. आता आमच्याकडे 500-600 लोकांचा ग्रुप असतो. परंतु आजही आमच्याकडे कोणी येत नसेल तर तुम्ही का येत नाही क्लासला, हा एक मेसेज माणूस जोडतो. तसं ते झालं. आणि नंतर ना काही प्रसंग आम्ही क्रिएट केले. फॉर एक्झाम्पल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 11 वर्ष मी बँकर्स डिसीज अँड योग थेरपी असा वर्ग चालवला. बर, वा. आता बँकर्स डिसीज म्हणजे काय, तर बँकेच्या लोकांची हीच पद्धत आहे, हीच पद्धत आहे. खरं. त्यांना मानदुखी कॉमन आहे, त्यांना ऍसिडिटी कॉमन आहे, त्यांना व्हेरिकोज व्हेन्स कॉमन आहे. आणि ते अट्रॅक्ट व्हायचे, अरे बँकर्स डिसीज अँड योग थेरपी म्हणजे नवनवीन प्रयोग जर केले ना, तर मग तुम्हाला नुसतं तुम्ही योग केंद्र असं चालवलं तर वर्ग नाही चालत. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह, लोकांना कॅची वाटलं पाहिजे. तसं चेअर्स डिसीज अँड योग थेरपी, त्यालाच नाव दिलं बँकर्स डिसीज अँड योग थेरपी. मग युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा UGCचे वगैरे वर्ग असायचे, तेव्हा एका सरांनी मला असं विनंती केली की मॅडम तुम्ही क्लास घ्या, पण ते योग म्हटलं तर नुसतं येणार नाही म्हणे. म्हटलं सर आपण काय करू, स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू योगा असं देऊ म्हटलं. मग ते एकदम चाललं ना ते भरकन. बरोबर. म्हणजे प्रोफेसर लोक एकदम खुशच की अरे हे तर आपल्याच मॅडम सगळं बोलतात. बरोबर. प्रोफेसर लोकांना काम काय आहे, आणि आजच्या जगामध्ये आजही आपलं असंच आहे की विशिष्ट वेळेत विशिष्ट काम संपवणं हा सगळ्यात मोठा ताण आहे आपल्याला. एवढं टार्गेट आहे. म्हणजे बँकर्स डिसीज आम्ही हेच सांगायचो की त्या व्यक्तीला टार्गेटच आहे की एवढं झालंच पाहिजे तुझ्याकडनं काम, आणि तो ताण बरेच आजार निर्माण करतो. आणि मग त्याच्यामुळे असे कॅची सब्जेक्ट निवडल्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे आम्ही एक प्रयोग केला होता, आता ते हयात नाहीयेत, कोल्हापूरचे डॉक्टर धनंजय गुंडे म्हणून होते, स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन. पण त्यांचा आम्ही क्लास घेतला होता की ताण हा ॲटॉम बॉम्ब पेक्षाही भयानक आहे. खरंय, अगदी खरं. तर ते एवढा म्हणजे वर्ग तो चालला. त्याच्यानंतर इथं पुण्यातले आपले डॉक्टर जगदीश हिरेमठ सरांना बोलवलं होतं, हृदय लोकाला पळवून लावा. तर तो इतका फुल गेला होता कार्यक्रम. म्हणजे लोकांना जोडणं आणि त्याच्यातून आपल्या योगाचा प्रसार करणं, हे केल्यामुळे सक्सेस आहेत. म्हणजे दरवर्षी एक मोठा कार्यक्रम घ्यायचा, आणि मग याच्यातूनच काही टीव्ही चॅनलचे प्रोग्राम मिळत गेले, त्याचा फायदा झाला. लिखाणाचा फायदा झाला, स्वतःची 3 पुस्तकं पब्लिश केली, त्याच्यामुळे फायदा झाला. आणि एकंदरीत सक्सेस चांगला आला. मग गर्भसंस्कार या विषयाकडे वळावं असं कसं वाटलं, कारण आपण दोघींनी म्हणजे आपली मुलं सुद्धा आगेमागे झालेली आहेत. येस. आणि गर्भसंस्काराकडे वळावं असं कसं वाटलं, आणि मग त्याच्यासाठी स्पेशली तू काय काय त्यात व्हॅल्यू एडिशन ज्याला म्हणता येईल ती काय काय केलीस? काय झालं की इलेक्ट्रोपॅथी केल्यानंतर
नुसतं योगावरती तर काही पोट चालणार नव्हतं तेव्हाची परिस्थिती. तर मी 3 डॉक्टरांशी अटॅच होते. सगळं नॉलेजचं सगळंच होतं माझ्याकडे. 3 डॉक्टरांशी मी अटॅच होते हॉस्पिटलला. 8-8 तासाच्या ड्युट्या करायचे. आणि जेव्हा हे डॉक्टर मला म्हणायला लागले, की "तू योगा घेते आणि बघ आपल्याकडे येणारी ही बाई आहे, पण हिला एवढं सगळं घरातलं वातावरण सगळं अनुकूल आहे, आर्थिक सुसंपन्नता आहे, पण तरी पण या मुलींचं बाळं पाहिजे तशी आपल्याला जे वजन पाहिजे बाळाचं ते मिळत नाही. पूर्ण 9 महिन्यामध्ये स्त्रियांची तक्रार असतेच, कंबर दुखते, पाठ दुखते, बाळाचं पाणी, बाळाच्या बाजूचं पाणी कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे सध्या झालेलं आहे ते सिझेरियन नॉर्मल झालेलं आहे. नॉर्मल डिलिव्हरी ॲबनॉर्मल झाली. राईट? खरंय, अगदी बरोबर. की पूर्वी काय व्हायचं की जर सिझेरियन झालं तर ऑपरेशन कडून मुलगी काढली, बाळ काढलं असं म्हणायचे. आता ते कॉमन झालं. आता नॉर्मल झाल्यानंतर अय्या नॉर्मल झालं असं होतं. आणि हे जेव्हा व्हायला लागलं तेव्हा मग माझ्याच 2-3 डॉक्टरांनी मला असं सांगितलं की ओपीडी मध्ये तू 4-5 लोकांना शिकवत जा बरं योगासनं. पाठदुखी पूर्ण 9 महिन्यापर्यंत चालूच असते. मग मी ते शिकवायला सुरुवात केली. तोपर्यंत मी गर्भसंस्काराचं ट्रेनिंग घेतलेलं नव्हतं. मी फक्त माझ्या योगामधलं मला माहित होतं की हे शिकवलं की ही बरी होईल. आणि मग एका रूम मध्ये आम्ही हॉस्पिटलच्या रूम मध्ये असं प्रत्येकीला कन्सल्टंट असं करून करून ते घ्यायला सुरुवात केली. आणि 2-3 असे ड्रामॅटिक सुधारणा झालेली आहे की मेडिकल फील्ड मधल्या लोकांना माहित असेल की गर्भाच्या बाजूचं जे पाणी असतं ते पाणी कशानेच वाढत नाही एकदा जर कमी झालं तर. आणि त्याच्या मागचं एकमेव कारण असतं की ती मुलगी फार तणावग्रस्त स्थितीत आहे, म्हणजे विचार जास्ती करते. आणि माझ्या मॅडमने मला सांगितलं की याच्यावरती प्रयोग करायचा. तिला मी नुसतं शिकवायला सुरुवात केली. आणि 1.5 महिन्याने आम्ही जी पुन्हा सोनोग्राफी करतो त्याच्यामध्ये तिचं जे 8 पाणी होतं ते एकदम 12 झालं. मिरॅकलच झालं ते. आणि मग माझ्या डोक्यात विचार आला की आपण याच्यावरती पण आपण वेगळा विचार करू शकतो. मग गर्भसंस्कार मी असे काही एकदम सुरू नाही केले. जसं हे आमचे वर्ग चालू असताना एक एक बॅच घेत गेलो. एक बॅच घ्यायचे फक्त मी. आणि त्याच्यात हळूहळू असं झालं की रिझल्ट पण सगळ्यात जास्त ग्रीप मिळाली मला कोरोना नंतर. अच्छा. कारण तोपर्यंत आम्ही झूम मीटिंगने कधीच क्लास घेत नव्हतो. मग काय व्हायचं, मुलींना अंतर लांब पडायचं असं व्हायचं. तर तेव्हा असायच्या 20-30 मुली असं असायच्या. पण आता आमची बॅच जी असते ती 70-80 मुलींचीच बॅच असते दर महिन्याला. आणि त्याचा खूप फायदा झाला. त्याच्यामुळे पूर्ण जग कनेक्ट झालं. म्हणजे आज माझ्याकडे असा एकही देश नसावा कदाचित की जिथून मुलगी नाहीये. म्हणजे सगळीकडनं, अगदी सगळीकडनं आहे. कधी कधी आम्ही दुभाषीतून मग त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम देतो, असाही कधी कधी हे येतो. पण गर्भसंस्कारात फायदा हा झाला की बाळांची वजनं खूप चांगली निघायला लागली. नॉर्मल डिलिव्हरीचा रेट वाढला. पूर्ण 9 महिन्यामध्ये जी मुलगी खूप तक्रार करत असते की पाठ दुखते, कंबर दुखते, हे दुखते, ते कमी व्हायला लागलं. आणि डिलिव्हरी नंतर आज पण आपण बघतो की डिलिव्हरी नंतर बाळाला काचेच्या पेटीत म्हणजे NICU मध्ये ठेवलं जातं. तो पण कॉमन झालेला आहे भाग. परंतु त्याच्यासाठी एक डीप ब्रिदिंग नावाचं टेक्निक आम्ही शिकवतो. आणि आमच्याकडे आतापर्यंत 11,223 मुली झालेल्या आहेत. त्याच्या फक्त परवा दिवशी जे आम्ही काउंटिंग केलं ते 1376 बाळांना फक्त आम्हाला NICU मध्ये ठेवायची गरज पडली. म्हणजे बाकी नाहीतर आता असाच ट्रेंडच आहे की डिलिव्हरी झाले की बाळाला NICU मध्ये ठेवलं जातं. तर लोकांचा तो खर्च कमी झाला. त्या मुलीचं पूर्ण 9 महिन्याचा ताण तणाव स्थितीमधनं ती न जाता ती एक सेलिब्रेशन म्हणून तो साजरा करते. आणि त्याच्यामुळे त्याच्यात पण खूप चांगल्या पद्धतीने यश आलंय. तू हा शब्द वापरलास ना, तो इतका चपखल आहे की सेलिब्रेशन म्हणून साजरी करते प्रेग्नन्सी. कारण सांगू का की माझ्या आजूबाजूच्या ज्या सगळ्या कोणी मी बघते की ज्यांच्या घरी नातवंड येणार आहेत त्या म्हणतात की अगं मी माझ्या सुनेला किंवा लेकीला सांगते की तू प्रेग्नंट आहेस, आजारी नाहीयेस. कारण ना हल्ली म्हणजे असं हल्लीचे मुली वगैरे असं मला नाव नाही ठेवायचं, पण त्या प्रेग्नन्सीकडे इतकं आजार म्हणूनच बघतात. आणि मी पाहिले की तुझ्या इथे वन पीस घालून डान्स करतात प्रेग्नंट बायका स्टेजवर वगैरे वगैरे. मी आश्चर्यचकित होते, म्हटलं हे कसं काय. पण मग हा
कोड जो क्रॅक केलास ना तू, म्हणजे क्रॅकिंग द कोड म्हणतात तसं, त्याच्यामध्ये तुझा अनुभव होता, हे होता. मग तू तुझा जो कोर्स डिझाईन केला त्यामध्ये काय काय ऍड केलं आणि नेमकं गर्भसंस्कार म्हणजे काय? आता पुन्हा इथं तोच आला भाग हो. की माणसं जोडणं. माणसं जोडणं. हा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना खूप जणींच्या ओळखी झाल्या. आता आम्ही तब्बल 25 डॉक्टर्स आहोत याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये सगळे MBBS MD असे सगळे डॉक्टर्स आहेत. आम्ही 25 डॉक्टर मिळून हा वर्ग कंडक्ट करतो. याच्यामध्ये 4 अदर ऍक्टिव्हिटीज घेतो, म्हणजे म्युझिक घेतो. म्हणजे छोटीशी गोष्ट असते की नृत्य, संगीत आणि योग यांनी शरीरामधले पॉझिटिव्ह हार्मोन्स तयार होतात. त्याला आपण आनंद लहरी म्हणतो. आमच्या वैद्यकीय शास्त्रात आम्ही त्याला एंडॉर्फिन, डोपामिन, सिरोटोनिन असं म्हणतो. ऑक्सिटोसिन हे तयार होतात. आणि मग यांना तणाव जो येतो तो काय येतो, तर आपल्या घरी नकळतपणे आपण संस्कार करत असतो की घरात आल्यानंतर एखादं नवीन बाळ येणार आहे, घरात नवीन पाहुणा येणार आहे, तर माझ्या सासूबाईला किंवा माझ्या आईला टेन्शन येतं की बाई डिलिव्हरी म्हणजे दुसरा जन्म बर का, आणि ती पोरगी डेंजर झोन मध्ये जाते. बरं, दुसरी प्रॉब्लेम असा येतो ना की डॉक्टरांकडे वेळ नाहीये ग एवढं बोलायला त्यांच्याशी. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन फाईल म्हणून बघतात, ठरलेलं आहे. म्हणजे बरेच जण फाईल म्हणूनच बघतात. एक 10 मिनिटं एका पेशंटला असं क्रायटेरिया असतो. ते जर तिने सांगितलं ना की तुझी पाठ दुखते, तिने कंप्लेंट केली की माझी पाठ दुखते मॅडम खूप, सगळ्यांनाच होतं ते, उत्तर मिळत नाही. मग या मुली गुगल शोधायला जातात आणि त्याच्यात आणखीन कॉम्प्लिकेशन्स वाढतात. म्हणून मग आम्ही काय केलं की 25 डॉक्टरांची टीम तयार केली. आता बघ, पहिल्या दिवशी कसं होतं, आम्ही पहिल्या दिवशी जे फाउंडेशन लेक्चर घेतो ना ते सासूबाई, आई आणि मुलगी गर्भवती यांच्यासाठी घेतो. कारण त्या सासूबाईंचं आधी काउन्सिलिंग करावं लागतं, आईचं आधी काउन्सिलिंग करावं लागतं. ती काय म्हणते, आमच्या वेळेस तर काही नव्हतं बाई, हे काय नवीन निघालं आता. मग त्यांना सांगावं लागतं की तुमच्या वेळेस काय झालेलं होतं, आता काय आहे. आता मुली शिकल्या, मुली सक्षम झाल्या बुद्धीने. दुसरं म्हणजे मॅरिटल एज खूप वाढले आज. हो, पूर्वी जे 26-27 ला चौकोन कंप्लीट व्हायचा तो आता 26-27 ला लग्न पण होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे मॅरिटल एज वाढल्यामुळे त्यांना जास्त प्रॉब्लेम व्हायला लागले. त्याच्यानंतर तिसरा की स्त्री आर्थिक पातळीवरती सक्षम झाली, त्याच्यामुळे तिची तणावाची पातळी वाढली. आणि मग घरच्या लोकांचा सपोर्ट जर नसेल तर मग ती प्रेग्नन्सी तिला इट इज लाईक अ पनिशमेंट असं वाटायला लागतं की काहीतरी शिक्षा आहे का काय मला. बरं, आता घरी काय होतं माहितीये का, सासूबाई म्हणतात की पोछा मार. तिला असं वाटायला लागलं पोछा मारायचं म्हणजे काय, मग याच्यापेक्षा नको बाबा, ती प्रेग्नन्सीच नको, असंही म्हणजे शिक्षा वाटायला लागते ना ती. त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी सासूबाईंचं काउन्सिलिंग करतो, नंतर पुढच्या सेशनला आम्ही नवरोबॉर्नला घेतो, म्हणजे कपल लेक्चर घेतो. कारण त्याला पण काउन्सिलिंग करावं लागतं की हे मूल तुमच्या दोघांचं आहे, तुम्हाला दोघांना सांभाळायचं आहे, त्याच्यामुळे बायकोमध्ये काही हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे, ते तुला स्वीकारायचे आहे आणि तशा दृष्टीने तुमचा प्रवास सुखकर झाला पाहिजे. दुसरा प्रॉब्लेम आजही आजच्या घडीला मला जो वाटतो ते आजच्याही सासूबाईला असंच वाटतं की मॅडम पहिल्यांदा मुलगा झाला तर बरं होऊन जाईल. तो एक तणाव खूप मोठा आहे मुलींच्या याच्यावरती, तिथं काउन्सिलिंग करावं लागतं. आणि तिसरा नॉर्मल होईल का सिझर होईल. खूप वेळा असं होतं की गर्भसंस्काराचा क्लास केला की 100% नॉर्मल डिलिव्हरी होईल, तर आम्ही सांगतो की तसं नाहीये. आपण नॉर्मल साठी प्रिपरेशन करणार पूर्ण, पण वेळेवर सिच्युएशन काय येईल, बाळ जर पायाळू असेल, बाळाच्या बाजूचं पाणी कमी झालेलं असेल, बाळाने पोटात शी केलेली असेल, बाळाला जर सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसेल तर आपल्याला सिझर करावं लागतं. पण रिझल्ट काय आहे, तर बाळ कमीत कमी 3 किलोचं निघालं पाहिजे, म्हणजे बाळाची लंग्सची डेव्हलपमेंट व्यवस्थित झाली पाहिजे. मग आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये 25 डॉक्टर शोधले. पहिल्यांदा आम्ही 4च जणी घ्यायचो, म्हणजे एक स्त्री रोग तज्ञ होती, एक मानसोपचार तज्ञ होती, एक आहार तज्ञ होती आणि मी. पण नंतर जसं जसं कोरोना आला तसं तसं आमच्या लक्षात आलं की नाही, अजून काहीतरी गरज आहे. मग त्याच्यामध्ये हेअर केअर असा एक शब्द म्हणजे डॉक्टर आला. त्याच्यानंतर गर्भसंवाद हा एक खूप मोठा सब्जेक्ट झाला, फिटस कम्युनिकेशन. आणि प्रचंड छान रिझल्ट आहे. म्हणजे आम्ही ना अॅनॉमली स्कॅन नावाचा एक स्कॅन करतो 5व्या महिन्यामध्ये, बाळ पोझिशनच देत नाही. आता आम्ही आदल्या म्हणजे 15 दिवसापासून कम्युनिकेशन करायला सांगतो. आणि हे म्हणजे खूप वेगळं सायन्स आहे.
आपल्याला माहितच नव्हतं आपल्या वेळेस हे की गर्भाशी संवाद करायचा असतो. म्हणजे पोटावर हात ठेवून जर बाळाशी रोज काहीतरी बोललं तर ते बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर रिस्पॉन्ड करतं व्यवस्थित. अर्थात हे आपल्याकडे भारतामध्ये पहिल्यापासून आहे. अभिमन्यूचा रेफरन्स आहे, राजे शिवाजी महाराजांचा आहे, गौतम बुद्धांचा आहे, स्वामी विवेकानंदांचा आहे हा रेफरन्स. पण आता त्याला नवीन जोड मिळाली की मूल गर्भातून बोलते, ऐकायला शिका. आणि हे सगळे टेक्निक्स, हे सगळे डॉक्टर्स आम्ही एकत्र केले आणि आमचा गर्भसंस्कार योग केंद्र चालू आहे. टोटल 25 डॉक्टरांची टीम. आठवड्यातनं 4 दिवस योग, प्राणायाम, मेडिटेशन सगळं घेतो, प्रार्थना, मंत्र, आणि 2 दिवस डॉक्टरची लेक्चर असतात. त्याचा फायदा असा होतो की मुलींना त्यांच्या मनातले प्रश्न त्या डॉक्टरांना विचारता येतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी कधी पण अवेलेबल असते त्यांना. म्हणजे माझं पॅशन आहे की मी त्यांना 2लाही रात्री फोन केला, मॅडम असं दुखते, तर मी फोन उचलते. त्याच्यामुळे त्या भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा त्यांना विश्वास येतो. आणि त्याच्यातून मला पदवीच मिळाली आता मुलींची, प्रेगा मा असं नाव म्हणतो. खरं पण तू पण ना खूप आनंद होतो ना. म्हणजे मी बघते फेसबुकवर, सोशल मीडियावर की तुझ्याबद्दल असं इतक्या जणांनी भरभरून लिहिलेलं असतं. आणि माहितीये का, सृजन, अपत्य हे सगळ्या कुटुंबाच्या दृष्टीने एक फार मोठी गोष्ट म्हणजे ना, मध्यंतरी एक आमच्या सिंगापूरच्या क्लायंटनी खूप छान प्रतिक्रिया लिहिली होती की ज्या मुलीला स्वतःला आई नाहीये ती अनेकांची आई झालेली आहे. एवढं टची होतं, माझ्या अंगावर काटा आला. माहितीये, मातृदिनाच्या दिवशी तिने ते एवढं मोठं सिंगापूरला प्रेझेंटेशन दिलं होतं की ज्या मुलीला आईचं सुखच माहित नाही, ते अनेक मुलींची आई झालेली आहे. का बरं? तर असं वाटलं मला की म्हणजे स्वतःला मुलगी पण नाही, तो एक अजून प्रॉब्लेम. पण या सगळ्या मुली इतकं प्रेम देतात. आणि आपल्याला काय काम करायचं असतं, आपल्याला जे नॉलेज आहे फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं असतं. आणि त्याच्यात मी संकुचित वृत्ती नाही ठेवत की आपल्याला योगाचंच आहे ना, मग आपण फक्त योग शिकवायचं, असं नाही. मी बाकी सगळे बघतो. म्हणजे आम्ही त्यांचे रिपोर्ट्स बघतो, त्यांच्या रिपोर्टवरती रिमार्क देतो. त्यांचा काही तक्रारी असतील, म्हणजे आमच्या भाषेमध्ये आम्ही प्लॅसेंटा लो लाईन आहे, सर्व्हिक्स लेन कमी आहे, ट्विन्स प्रेग्नन्सी आजकाल तो आमच्या दर बॅचला असतात. म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये 11,223 मध्ये आजच्या काळात नॉर्मल डिलिव्हरी ॲबनॉर्मल आहे, परंतु आमच्या ट्विन्स प्रेग्नन्सी असलेल्या 12 मुली नॉर्मल डिलिव्हरी झाल्या. वाव. आणि बाळांची वजन 3-3 किलोची आहे, म्हणजे जे आजकाल सापडतच नाही. पण त्याच्यासाठी फॉलोअप घ्यावा लागतो, जीव ओतावा लागतो, मुलींना सांगावं लागतं, बेटा तू हे कर तर तुला फायदा होईल. आणि मग तिला पण रिझल्ट जेव्हा मिळतात ना, तेव्हा ती चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये डिव्होशन देऊन हे करते. आणि एक सुदृढ आणि सशक्त पिढी घडवण्यामध्ये आपला थोडासा हातभार आहे, याचं समाधान खूप मिळतं. पण आता एक मला विचारायचं असं आहे की हे गर्भसंस्कार खरं जेव्हा जोडपं लग्नाचा म्हणजे मूल होऊ देण्याचा विचार करतं, तेव्हापासून त्यांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे का आदर्श अवस्थेमध्ये? आणि टप्प्याटप्प्यावर त्यांना कसं काय काय समजावून सांगितलं पाहिजे? नाही, ऍक्च्युली तसं करायला पाहिजे, पण आम्ही मात्र घेतो ना, तर ते 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर बोलवतो. बरोबर. 3 महिन्यापर्यंत गर्भसंस्कार वर्गाला बोलवत नाही, कारण 3 महिन्यापर्यंत मूल तयार होतं. 3 महिन्यानंतर मुलाला ऐकायला येतं, बाळाला. त्याच्यानंतर गर्भसंस्कार. मग त्याचे टप्पे असतात, 4था, 5वा, 6वा महिना. म्हणजे पहिला जो पिरियड असतो ना, 1 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत, दॅट इज कॉल्ड डेलिकेट पिरियड. त्याच्यामध्ये मुलींनी आरामच करायला पाहिजे, त्याच्यामध्ये दगदग नको, काही नको. कारण एक फॉरेन बॉडी आपल्या शरीरामध्ये ऍडजस्ट आणि ऍक्सेप्ट होण्यासाठी वेळ लागतो. तो पिरियड असतो, त्याला म्हणून त्याला डेलिकेट पिरियड असं म्हटलं जातं. दुसरा जो असतो 4था, 5वा, 6वा महिना, इट इज कॉल्ड गोल्डन पिरियड. याच्यामध्ये चांगले चांगले कंटेंट्स टाकायचे असतात. मग चांगले कंटेंट, त्याच्यामध्ये खूप एक्सरसाइज नाही सांगत आम्ही. म्हणजे खूप वेळा काय असतं ना की एक डोक्यात असतं की योगा करायचं म्हणजे मुलींना चालेल का नाही. तर 4था, 5वा, 6वा महिन्यामध्ये बाळाची वाढ होण्यासाठी, बाळाकडे ऑक्सिजन जास्तीत जास्त सप्लाय वाढवण्यासाठी वेगळ्या प्रकारचा आसनांचा पॅटर्न असतो. आणि तिसरा जो पिरियड असतो, मॅच्युअर्ड पिरियड असतो, 7वा, 8वा, 9वा महिना, त्याच्यामध्ये मात्र मुलींना नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रोसिजर, त्या दृष्टीने त्यांची मानसिक तयारी करून घेणं, या गोष्टी करून घेतल्या जातात. मग हे 3 टप्प्यामध्ये याची विभागणी होते.
आणि त्या 3 टप्प्यामध्ये त्यांच्या शारीरिक तक्रारी काय आहे हे बघितलं जातं आणि त्यानुसार त्यांना गाईडलाईन दिली जाते. पण एक बघितलेलं आहे की 4थ्या-5व्या महिन्यापासून जर मुलगी जॉईन झाली ना, तर 9व्या महिन्यापर्यंत ती एक फॅमिली मेंबर बनून जाते. कारण 6 महिने जवळजवळ ती आमच्या सोबत राहते आणि एक चांगला बॉन्ड तयार होतो आणि म्हणून मग त्या मुली मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया लिहितात की त्यांचा प्रेग्नन्सीचा जो काळ आहे की ज्याला आपण असं म्हणतो की खूप कठीण काळ आहे, तो सुखकर होण्यासाठी थोडीशी खारीचा वाटा मी उचलते. आणि मग त्यांच्या आहाराबद्दल काय असतं? तो पण तुम्ही सल्ला देता का, की काय खावं, काय खाऊ नये? कारण खूप मिथ्स आहेत आपल्याकडे, की म्हणजे आधी सांगितलंच, की सासूचं वेगळं मत असतं, आईचं वेगळं मत असतं, मुलींचं स्वतःचं वेगळंच असतं. आमची जी 25 डॉक्टरांची टीम आहे ना, त्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट असतात. त्या घेतात प्रेग्नन्सी केअर आणि प्रेग्नन्सी मिसकन्सेप्ट असा विषय त्या घेतात. नंतर डाएट इन प्रेग्नन्सी असा एक वेगळा विषय असतो. त्याच्यानंतर स्किन केअर असा एक वेगळा विषय असतो. हो. गर्भाशी संवाद कसा साधायचा हा विषय असतो. बाळंतपणानं तर काय काळजी घ्यायची, इव्हन डिलिव्हरीची बॅग कशी प्रिपेअर करायची हा पण वेगळा भाग आहे. कारण आपल्याकडे जसे मिसकन्सेप्ट आहेत ना, त्याच्यामधला मिसकन्सेप्ट की जुने कपडे बाळांना वापरायचे. तो एक मोठा प्रॉब्लेम असतो, अजूनही आहे की नवीन कपडे वापरायचे नाही. पण मग ते जुन्या बाळाचं कित्येक दिवसाचं ते इन्फेक्शन असतं आणि मग बाळांना बऱ्याच वेळा न्यूमोनिया होतो. आम्हाला या गोष्टी सगळ्या सांगाव्या लागतात आणि याच्यामध्ये डाएटचा हा जो भाग असतो ना, तो आम्ही दर महिन्यालाच घेतो. म्हणजे तो डिमांडिंग सेशन असतं आमच्याकडे. तो अर्थात मी नाही घेत, माझ्याकडे आहार तज्ज्ञ वेगळी आहे, ती घेते आणि खूप चांगल्या पद्धतीने 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये काय करायचं, 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये कसे डाएटमध्ये चेंजेस करायचे. कारण जर तुम्हाला प्रेग्नन्सीचा पूर्ण प्रवास सुखकर करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे औषधी वेळेवर घ्यावी लागतात, व्यायाम योग्य करावा लागतो आणि आहार योग्य घ्यावा लागतो. म्हणजे या त्रिसूत्री असेल तरच तिची प्रेग्नन्सी व्यवस्थित जाते. त्याच्यामुळे आहाराचं मार्गदर्शन आम्हाला वेगळ्या पद्धतीने सेपरेट सेशन घेऊनच द्यावं लागतं. मग आता या सगळ्या प्रवासामध्ये असं लक्षात आलं असेल खूप की प्रचंड गैरसमज जे आधीचे होते ते, किंवा आपल्या पिढीचं आणि आताच्या पिढीचं असं अंतर सुद्धा बघायला मिळालंच असेल. ते नेमकं ठळक काय काय? म्हणजे काय म्हणायचं नेमकं? म्हणजे जेव्हा आपण आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो ते आणि आताची पिढी तू बघतेस, कारण तुझ्याकडे येणारे सगळे. नाही, आपण तर वेळच होतो असं समजा. कारण काहीच माहित नसतं. आता मुली मला बरोबर विचारतात, मॅडम 20 वीक्स की प्रेग्नेंसी हो गई तो बेबी का वेट 500 चाहिए तो ये 410 ही कैसा है. आपल्याला कुठे समजत होते काहीच गोष्टी. म्हणजे शिक्षणाने मुली सुशिक्षित खूप झाल्या, सक्षम खूप झाल्या, परंतु शिक्षणामुळे थोडी तणावाची स्थिती वाढली हेही झालं. कारण आपण खूपच कॉन्शियस झालो या बाबतीत. मग त्याची अँझायटी येत असेल. तेच ना, अँझायटी डिप्रेशनचा भाग याच्यामध्ये आम्हाला म्हणजे याचे सेपरेट सेशन घ्यावे लागतात. इमोशनल स्ट्रेस मॅनेजमेंट, दुसरा एक आम्ही मूड स्विंग नावाचा एक याच्यामध्ये भाग घेतो. त्याच्यानंतर गर्भावस्थेमधील बालमानसशास्त्र असा भाग घेतो. हे ना खूप म्हणजे खूपच मोठं शास्त्र आहे. मी एक छोटासा रिसर्च तुला सांगते की डॉक्टर स्नेहलता देशमुख मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र. इंटरेस्टिंग आहे फार, की त्यांनी सांगितले घरामध्ये 4 मुलं असतील तर 4 मुलांचा स्वभाव वेगवेगळा असतो. फार छान लिहिलंय त्यांनी, म्हणजे फारच असं पटतं आपल्याला की जेव्हा घरामध्ये पहिलं मूल येतं, आपल्या वेळेसची गोष्ट सांगते की पहिलं मूल यायचं तेव्हा काय व्हायचं की ती आई द्विधा मनस्थितीत असायची. तिची डिसिजन मेकिंग पॉवर खूप कमी असायची. त्याच्यामुळे पहिलं जे घरातलं मोठं मूल असतं आपल्या पिढीतलं सांगते, ते थोडं कन्फ्यूज असतं, डिसिजन मेकिंग पॉवर कमी असते आणि पोलाइट पण असतं. पण कम्पॅरेटिव्हली दुसरं मूल जे असतं घरातलं हे थोडंसं डॉमिनेटिंग असतं, लिडरशिप क्वालिटी जास्त असते. का बरं? तर तेव्हा दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस आपल्या वेळेसच्या आईला असं वाटायचं की मी पहिल्या वेळेस खूप चुका केल्या, पहिल्या वेळेस मी सगळ्यांचं ऐकत गेले, त्याच्यामुळे ते पहिलं मूल ऑलवेज नमस्कार कर म्हटले की नमस्कार करतो. दुसऱ्याला सांगून बघा नाही करत लवकर नमस्कार, ते म्हणतं सांगा यांची काय आहे यांचं क्वालिफिकेशन, तर मी यांना पाया पडेल. दुसऱ्या वेळेस हा येतो की ती बाई विचार करायला लागते
की पहिल्या वेळेस चुका केल्या, आता मला व्यवस्थित सगळं करायचं. त्याच्यामुळे 2 नंबरचं मूल. आणि दुसऱ्या वेळेस असं होतं की आपल्या वेळेसची आपली आई आरेला कारे म्हणायची. दुसऱ्या वेळेस पहिल्या वेळेस ऐकून घ्यायची. दुसऱ्या वेळेस. तिसरं मूल फार कॅल्क्युलेटेड असतं. थोडासा विचार कर, कोणाच्या घरी असतील तर 3 नंबरचं मूल व्हेरी कॅल्क्युलेटेड पर्सनॅलिटी असतं. फार विचार करणार. कारण 3 नंबरचं मूल जेव्हा पोटात राहायचं तेव्हा आई वडिलांनी काय केलेलं असतं, आता 2 झालेली आहेत, आपल्याला आता पैसे सांभाळून वापरायचे, बँक बॅलन्स व्यवस्थित ठेवायचं. 3rd नंबरचं कॅल्क्युलेटेड मूल असतं. आणि 4 नंबरचं जिओचं सिमच म्हणतो आम्ही त्याला, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं फायदा होईल. हे असं का होतं, तर याच्या मागे गर्भसंस्कारचं शास्त्र आहे. मग आता आम्ही काय सांगतो तुम्हाला यावेळेस, की आजच्या जमान्यात तुम्ही 1 नाही तर 2 मुलं होऊ देणार. 2 साठी पण मला कन्व्हिन्स करावं लागतं मुली, बेटा तुझ्या भावाला तुझ्या आयाला कोणतरी पाहिजे म्हणून. 1 किंवा 2 असतं. तर आज आम्ही असं सांगतो की तुम्ही तुमची फ्रेम बनवून घ्या, तुम्हाला कसं मूल पाहिजे हे ठरवा. आणि मग मुलींना बरेचसे लेसन्स देतो की कसं पाहिजे, आरोग्यदायी मूल पाहिजे, स्मार्ट पाहिजे. मग सगळ्या मुली म्हणतात स्मार्ट मूल पाहिजे. मग स्मार्टची डेफिनेशन काय सांगायची, तर सगळ्यात महत्वाचं की चालताना तुम्ही पडणारच आहे कधीतरी, पण पडल्यानंतर तुम्हाला उठता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मेंटली स्ट्रॉंग मूल पाहिजे तुम्हाला. आणि तो विचार ठेवा मनात आणि मग तसं मूल घडवा. म्हणजे मूल तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्हाला कंटेंट आज जर टाकले तर तसं मूल तयार होईल. म्हणजे आता हा रिसर्च आम्ही सांगतो की हा तुम्हाला सांगतोय आम्ही का घडलोय, पण आता आपल्याला काय घडवायचं आहे याच्यासाठी तुम्हाला गर्भसंस्कार करायचे. आणि मग ह्या संस्काराची प्रोसिजर जी सुरू होते ती साधारणपणे 4थ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत. म्हणजे हे काय म्हणतात की छोटी इन्व्हेस्टमेंट आहे, पण एक व्यक्तिमत्व घडण्यासाठी खूप गरजेची आहे. मग या संस्कारामध्ये या सगळ्या गोष्टी यायच्या की तुम्हाला जर मूल शांत, सक्षम, वाचनप्रिय, अभ्यासू पाहिजे असेल तर तुम्हाला तसं राहावं लागेल. हा सगळ्यात मोठा संदेश. आणि मुली त्यावेळेस ऐकतात कारण त्यांना असं वाटत असतं की माझं मूल छान झालं पाहिजे, म्हणून त्या स्वतः त्या गोष्टी स्वीकारतात आणि त्याच्यातून पर्यायी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिझल्ट मिळतात. एक मला खूप चॅलेंज असं वाटतं की स्क्रीन टाइम वाढलेला आहे. येस. सगळ्या अर्थाने स्क्रीन टाइम वाढलेला आहे. तर ते जेव्हा गर्भसंस्काराच्या तुमच्या वर्गात दाखल होते, तो स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी तुम्ही सल्ला देता का? नंबर 1. आणि जर तुमच्या लक्षात आलं की अरे हे केस हाताबाहेरची, तर मग काय करता? नाही, आता काय असतं माहितीये का की स्क्रीन टाइमचा प्रॉब्लेम आहेच. म्हणजे खूप वेळा तर असं होतं ना की सगळे सल्लेच त्याच्यावरनं घेतले जातात, ते हे केले तर आम्ही पहिल्या दिवशी आल्यानंतर आम्ही असं, म्हणजे मी तर स्पष्ट बोलते मुलींना आता, म्हणजे मे बी थोडी मास्टर के आल्यामुळे, की जर तुम्ही गुगलबाईंना जास्त विचारत असाल तर मग माझं ऐकूच नका, मग त्यांचंच ऐका, असं सांगतो. दुसरं म्हणजे या पिरियडमध्ये जर तुम्ही जास्त व्हॉट्सअप किंवा इतर गोष्टींचा जास्त वापर केला तर तुमच्या मेंदूमध्ये जे पॉझिटिव्ह हार्मोन्स तयार होतात ती तयार होण्याची प्रक्रिया बंद होईल आणि मग तुम्ही जर डिप्रेस असाल तर मूल डिप्रेस होईल. आणि डिप्रेस मूल अशा त्यांना छोट्या छोट्या गोष्टीने त्यांना त्यांच्यात मानसिक परिवर्तन करावं लागतं आणि मग ऐकायला लागतात. आणि समजा एखादी केस हाताबाहेरची असेल तर दुसरा एक पर्याय जो असतो की जेव्हा नवरा बायकोंचं सेशन घेतो त्याच्यामध्ये त्या नवऱ्याला सांगावं लागतं. कधी कधी नवरा मलाच सांगतो की मॅडम मेरी सुनती ने तुम सुनाओ, असं होतं. परंतु मग जे काही सेशन्स घेतो, जसं मूड स्विंगचं आहे, इमोशनल मॅनेजमेंटचं आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट असा एक सब्जेक्ट घेतो प्रेग्नन्सी मधला, त्याच्यामध्ये काही ऍडव्हर्स गोष्टी आम्ही सांगतो की जर तुम्ही हे ऐकलं नाही तर असे संभाव्य परिणाम होऊ शकतात. त्याच्यातून बऱ्याच मुलींची मानसिकता बदलते आणि आम्ही पुन्हा एकदा यशाकडे जाण्यासाठी म्हणजे आमची जी धडपड होते ती यशस्वी होते. मग आता एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात अशी क्रिटिकल केस कुठली वाटली? नंतर दुसऱ्या वेगवेगळ्या देशांमध्ये पण आहेत या शिकलेल्या विद्यार्थिनी, तर कुठल्या देशातले अप्रोचेस कसं वाटलं, काय वेगळं, की भारताचा अप्रोच कसा आहे आणि बाकीच्या देशातल्या मुलींचा कसा? नाही, उलट कसं झालं ना की आपल्या देशामध्ये असं होतं की मुलींची मानसिकता खूप लवकर असते की
जाऊ द्या, नाही जमलं तर मग सिझरिन करून टाकू. हम्म. पण भारताबाहेर कंडिशन अशी आहे हम्म. की नॉर्मलच डिलिव्हरी करतात तिकडं. हम्म. म्हणजे फार रेअरली सिझेरियन सेक्शन होतं हम्म. तिकडं. त्याच्यामुळे माझा अनुभव जो आहे की परदेशातल्या मुली ज्या म्हणजे इथल्याच मुली असतात, आपल्या हो, भारताच्याच त्या मुली तिकडे जाऊन राहिलेल्या परदेशात वगैरे अशा. गेलेल्या असतात, हम्म. त्या खूप चांगल्या पद्धतीने सिन्सिअरली वर्ग करतात. कारण त्यांना 15 दिवस क्लास करता येतो आमचा, कारण हो. 15 दिवस सकाळी आणि 15 दिवस संध्याकाळी हम्म. अशी बॅच असते. पण मग त्या रेकॉर्डेड सेशननी फॉलो करतात आणि खूप चांगले मेसेजेस पाठवतात की मॅडम त्या पुशिंग टेक्निकचा खूप फायदा आला. कारण आम्ही जेव्हा हे घेतो ना तेव्हा मी काय म्हणत असते की म्हणजे हातचं काही राखून न ठेवता शिकवायचं. हम्म. तर मग याच्यामध्ये खूप गोष्टी असतात की नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रोसिजर्स होतात, 3-4 स्टेप्स असतात, त्या समजावून सांगतो. आणि पुशिंग टेक्निक नावाचा ब्रीदला होल्ड करणं, श्वास रोखणं, हम्म. हे जर मुलींना व्यवस्थित जमलं तर कमीत कमी वेळात डिलिव्हरी होऊ शकते. आणि दुसरं महत्वाचं की वेदना सहन करण्याची ताकद मुलींमध्ये कमी असतात. हम्म. सगळ्यात महत्वाचं मुली सांगतात आय कांट टॉलरेट. हम्म. तर मी सांगते की आय कांट टॉलरेट म्हणजे तुम्ही मेंदूला सूचना देतात आहे की मला हम्म. टॉलरेट होणार नाही. हम्म. आय विल ट्राय असं जेव्हा तुम्ही म्हणतात हम्म. तेव्हा मेंदू त्या पद्धतीने काम करायला लागतो. हम्म. आणि हे आम्ही तिथं शिकवतो. आणि भारताबाहेरच्या मुलींचा मला खूप चांगला अनुभव येतो. एक माझी ना दुबईची मुलगी आहे, शहा नावाची. हम्म. असं झालं बाय चान्स की तिचा बीपी खूप वाढून गेला हम्म. आणि 600 ग्रॅमचंच बाळ काढलं गेलं बाहेर. हम्म. डॉक्टर म्हटले की, आणि असं वाटलं होतं डॉक्टरांना ते जगणार नाही, हम्म. परंतु ते जगलं. त्याला बरेच खर्च केले त्यांनी, ते जगलं मूल. आणि ती मुलगी माझ्याकडे 2 वर्षाचं बाळ घेऊन म्हणजे जेव्हा भारतात आली हम्म. तेव्हा ती खास भेटायला आली की मॅडम हे केवळ तुम्ही मला जे पॉझिटिव्ह संस्कार दिले होते त्याच्यामुळे हे. खरं तर त्यांनी पैसा खर्च केलेला होता. हम्म. मी फक्त फोन करायचे आणि विचारायचे, बेटा बरं आहे का, हिम्मत नाही हारने क्या, अपने को हम्म. सब करना है, अपने को सब करना है. हम्म. मग ती मला म्हणायची की मी फक्त त्याच्या व्हेंटिलेटर लावलेलं होतं बाळाला, त्याच्या बाजूला जाऊन बसायचे आणि फक्त म्हणजे असं पॉझिटिव्ह बोलायचे की तुला बरं व्हायचं आहे, तुला छान व्हायचं आहे. हम्म. आणि मिराकल त्या मुलीने खूप मोठी प्रतिक्रिया आमच्या कार्यक्रमात दिली. हम्म. म्हणजे की म्हणजे जागेवरती औषधोपचार सगळं चालू आहे, हम्म. परंतु मानसिक शक्ती मिळण्यासाठी मॅडमच्या क्लासचा मला खूप चांगला उपयोग हम्म. झाला. आणि ते बाळ आता छान आहे, 2 वर्षाचं झालेलं आहे. ती भारतात येऊन भेटून गेली आणि माझ्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असते. वा. एक असं विचारायचं की गर्भसंस्कारी म्हणजे कुठे का होईना गर्भसंस्कारित मूल आणि ह्या प्रोसेसमध्ये न गेलेलं, असं दोन्हीमध्ये काही फरक असतो? फरक काय जाणवतो माहितीये का, हम्म. की पूर्ण 9 महिन्यात आई हसत असेल, आई शांत असेल तर ते बाळ शांत होतं. हम्म. हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे, असं काही हो हो, नाही. अगदी अगदी. हे. हो. पण जर गर्भसंस्कार केलेले नसतील हम्म. तर या मुली कन्फ्यूज असतात. हम्म. हे चॅनल बघू, ते चॅनल बघू, हे करू, हे ते करू, ते करू, हे हम्म. पुस्तक वाचू, ते पुस्तक वाचू. त्यांना प्रॉपर गाईडलाईन नसते. हम्म. त्याच्यामुळे ती बाळं मे बी कधी कधी खूपशी अशी हायपर निघतात, चंचल निघतात. हम्म. पण गर्भसंस्काराचा आमचा जो अनुभव आहे आतापर्यंतचा, हम्म. की मुली कमेंट देतातच, मॅडम बिलकुल त्रास नाही बाळा, आता एकदम फक्त त्याला जेव्हा दुखत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर हम्म. ते रडतं. अदरवाईज ती मुलं किरकिरे अजिबात नसतात, कारण पूर्ण 9 महिने आई शांत होती. हम्म. म्हणजे मी असं माझं वाक्य मुली लिहून टाकतात, हम्म. आप हसेंगे तो बच्चा हसेगा, हम्म. आप स्ट्रेस में रहेंगे तो बच्चा स्ट्रेस में, क्या चाहिए आपको. कारण हम्म. आम्ही ना हिंदी मीडियम मध्ये क्लास घेतो, बरोबर. सगळा मॉब जो सगळं असतो मॉब वेगळं तो, वेगळं. त्याच्यामुळे हो आम्हाला हो, हिंदी बरोबर. मीडियम मध्ये क्लास हम्म. घ्यावं लागतं. हम्म. मराठी घेतो प्रार्थना वगैरे, पण हिंदी मीडियम मध्ये क्लास हम्म. घेतो. तर जसा आईचा माइंड सेटअप असेल ना तसं ते बाळ होतं. हम्म. त्याच्यामुळे तो फरक नक्की जाणवतो. आणि या पूर्ण 9 महिन्याच्या प्रवासामध्ये बायकांनी वाचलं पाहिजे असं आम्ही सांगतो. जसे हवी सरदेसाईंचं पुस्तक हो, आहे, घरोघरी घरोघरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर जन्मती. जन्मती. बरोबर. त्याच्यानंतर विना गवानकरांचं सांगते मी, एक होता एक होता कारभार. कारभार. अग्निपंख वाचायला सांगते, हम्म. आय डेअर वाचायला सांगते, हम्म. की जेणेकरून त्या मुलीचा माइंड सेटअप चांगला राहायला पाहिजे. हम्म. आणि वाचन संस्कृती अगदी पर्पजली आम्ही करायला सांगतो, त्याच्यामुळे पण खूप चांगले परिणाम दिसून येतात. मग आता
अशी एक मुलगी की जिने 7व्या वर्षापासून पट्टा बांधला, इतके वर्ष पट्टा बांधला. मग योगाच्या वाटचालीमध्ये इतक्या दूरपर्यंत आली की अनेकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवले. पण चारू, मला एक तुझं माहिती की सतत काहीतरी नवं 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 चालू असतं, की इथे थांबलं, इथे जरा स्टेबल झाले आणि आता अशी गाडी आली असं वाटलं की अशी झेप घ्यायची असते आपल्याला. योग असेल कदाचित. तर पुढे काय करायचंय आता? कारण बरं, मला एक सांगते की तिची बाग अतिशय सुंदर आहे आणि तिच्या बागेचे जे व्हिडिओ असतात ते इतके प्रसन्न असतात. ती बाग लावलेली आहे घरी. तिचं आणि तिच्या सासूबाईंचं नातं अतिशय प्रेमाचं आहे. म्हणजे ती काय म्हणते, आई नाही, लग्नानंतर तिला आई मिळाली आणि त्यांना लेक मिळाली, अशी परिस्थिती आहे. अगदी अगदी, हो की नाही? अगदी. आणि मग आता काय नवीन शोधायचंय आपल्याला? कारण पत्रकारितेमध्ये तिने असंख्य ठिकाणी लिहिले, 1000च्या वर काय कितीतरी लेख, त्यापेक्षाही जास्त लिहिले असतील, पुस्तकं आहेत. म्हणजे पुस्तकं झाली, लिखाण झालं. हो. आता फक्त मला असं वाटतं की आता वयाच्या या टप्प्यावरती मला असं वाटतं की फक्त आपण जेवढं चांगल्या पद्धतीने या मुलींना मार्गदर्शन करू, आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील, एवढंच. मला आता असं काही खूप अजून मोठं होण्याची तर अजिबातच इच्छा नाही. जेवढं आहे तेवढंच छान समाधानी राहावं असं मला वाटतं आणि इतरांच्या पॉझिटिव्ह वाईब्समुळे आपलंही आरोग्य चांगलं राहावं एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. तुझं सगळं ज्या इच्छा आहेत त्या आता अगदी अशा मिनिमलिस्टिक आहेत, त्या सगळ्या पूर्ण होत अशी शुभेच्छा देते. आणि तुम्हाला मला सांगायचंय की तुमचे जे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा. डॉक्टर चारुलता उजेकर यांचा नंबर जो आहे तो मी आपल्या चॅट बॉक्समध्ये टाकणार आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर मातृत्व किंवा पालकत्व हवं असेल तर पुरुषांनी सुद्धा म्हणजे अवश्य त्यांना हे करा. कारण आज छत्रपती संभाजीनगर नाही केवळ, तर मराठवाड्यात कुठेही योग शिक्षक कोण म्हटल्यानंतर चारू मॅडमचं फक्त नाव येतं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, यासाठी की एक चांगली पिढी घडवणं ही आपली सगळ्याची, समाजाची, राष्ट्राची गरज आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. तू आमच्या स्टुडिओमध्ये येऊन खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मला पण खूप छान वाटलं की माझे विचार आणखीन काही नवीन लोकांपर्यंत पोहोचतील आणि भावी एक सुदृढ सशक्त पिढी तयार होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.